जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, प्रतीक ग्राफिक्सवरती. तर आज आपण यूट्यूब चॅनलचे बॅनर कसे बनवायचे ते शिकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि झेड-आर्चिवर हे दोन ॲप्लिकेशन लागणार. आणि तर पहिल्यांदा तुम्हाला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन .plt फाईलवरती क्लिक करायचं आहे. .plt वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे PLP फाईल दिलेली आहे तिला एक्स्ट्रॅक्ट केलेल्या फोल्डरला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर PLP फाईलवरती क्लिक करून ओपन आणि ॲडवरती क्लिक करायचं, बॅक यायचं. काय अशा प्रकारे आपली फाईल ओपन झालेली आहे. आणि अशाच 3 फाईल दिलेल्या आहेत. तर तिन्ही फाईलला अशाच प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला जे फाईल आवडली, जो बॅनर आवडला तो काही अशा प्रकारे इथे 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कस्टमला अल्ट्रावरती ठेवायचं आहे. सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं बॅनर गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. त्यानंतर हे बॅनर जर सेव्ह झालं पण हे लावायचं कसं, तर त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे YT स्टुडिओ. त्यानंतर सर्च करायचं. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि इथे डेस्कटॉप साईडवरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर इथे YT स्टुडिओवरती डायरेक्टली क्लिक नाही करायचं आहे. तिथे लॉंग प्रेस करायचा YT स्टुडिओला आणि ओपन इन न्यू टॅब ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बॅकग्राऊंडमध्ये एक टॅब ओपन झालेला आहे, तिच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, काही अशा प्रकारे आपली यूट्यूब स्टुडिओची साईट ओपन होईल. तर इथे तुम्हाला झूम करायचं आहे. त्यानंतर इथे एक मॅजिक बटन दिलेलं आहे, तिच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ब्रँडिंगवरती क्लिक करायचं आहे आणि इथे बॅनर इमेज लिहिलेला आहे, तिच्यावर इथे बॅनर इमेजवरती चेंज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे डायरेक्ट इमेज सिलेक्ट करायचा ऑप्शन येणार आहे. तर इथे ब्राउजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून जे पिक्सल लॅबचं फोल्डर आहे त्याला ओपन करायचं आहे. काही अशा प्रकारे आपले 4 बॅनर असतील तर त्यामधलं तुम्हाला जे सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, काय अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे इथे क्रॉप होऊन जाईल ऑटोमॅटिकली आणि इथे डनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पब्लिश या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपलं बॅनर डायरेक्टली आपल्या यूट्यूब चॅनलवरती सिलेक्ट होऊन जाईल.